20 जानेवारी पासून पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहेत. मित्रांनो, बरोबर ऐकलंय तुम्ही. 20 जानेवारी पासून पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहेत. 2-4 जिल्ह्याच्या डायरेक्ट तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत. तसं ऑफिशियली आलेलं पण आहे. हॉल तिकीटही लवकरच येतील. त्याबद्दल शंका नाही. पण आता महत्त्वाचं मित्रांनो, ज्या पण मुलांचं 20 तारखेपासून ग्राउंड आहे, त्यांनी कुठल्या गोष्टी आता करायच्या, ग्राउंड कसं करायचं व अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे व बाकी इतर सर्व गोष्टीवरती आपण हा व्हिडिओ असेल. सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 100% तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या त्या याच्यातून क्लिअर होईल. चला वेळ न घालवता सुरू करूया. मित्रांनो, नवी मुंबई, रायगड, ठाणे ग्रामीण, चंद्रपूर असे 4-5 जिल्ह्यांचं डिक्लेअर झालंय आणि बाकी जिल्ह्याचंही लवकरात लवकर तुम्हाला कळेल. डायरेक्ट हॉल तिकीटही येतील. त्याचं काळजी करू नका. नाहीतर मग खूप मुलं विचारतायत त्या कमेंटमध्ये पण, सर पुण्याचं आणि मुंबईचं कधी? तर त्याच्यासाठी टाइम आहे. फेब्रुवारीच्या मध्ये किंवा लास्ट वीकमध्ये 100% ते ग्राउंड चालू होतील. त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. आणि महत्वाचं म्हणजे ज्या मुलांचं 20 तारखेपासून ग्राउंड आहे, मित्रांनो, आता ग्राउंड करताना तुम्हाला गोळा, त्यानंतर 1600 मीटर आणि 100 मीटर हे तीनही इव्हेंट एकदम प्रॉपर करायचे आहेत. म्हणजे कसे, ग्राउंड वरती जा, त्यानंतर स्पाइक प्लस विदाऊट स्पाइक दोन्हीचीही प्रॅक्टिस करा 100 मीटर साठी. मी खूपदा सांगतोय. आणि खूप मुलं म्हणतायत नवी मुंबईला स्पाइक चलतील का किंवा ठाणेला चलतील का? तर मित्रांनो, ते आणखीन डिक्लेअर झालेलं नाही. जशीही माहिती मला भेटेल तसं तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यात शंका नाही. मित्रांनो, फक्त आता काय करायचं आपल्याला ते आपण फिक्स डिसाईड नाहीये. म्हणजे जर यूज करू दिले तर बेस्ट आहे, नाही दिले तर मग काय. त्यामुळं प्रॅक्टिस अशी करा, स्पाइक प्लस विदाऊट स्पाइक दोन्हीचीही प्रॅक्टिस करा. दोन्हीनेही टायमिंग काढून पहा. वेगवेगळ्या दिवशी समजा आज तुम्ही स्पाइक घालून टायमिंग काढलाय, तर उद्या विदाऊट स्पाइकचंही धावून पहा त्या हिशोबाने. आणि जे पण मुलं 1600 मीटरचा विषय, तर मित्रांनो, जर तुम्ही गावाकडे अनवाणी पायाने किंवा शूज घालून धावत असाल तर इकडेही तुम्हाला ते चेक करा, आपल्याला चालेल का? नाहीतर बोट फुटतात. खूप मुलांचं असं होतं. मग मग अरे यार, मी बूट घातला असता तर मला चांगले 18 किंवा आउट टॉप आले असते आणि मी शूज घातला नाही, पायाला खडे टोचले, त्रास झाला, त्यामुळे मी 14 आणि 16 कडे आलो. मित्रा, 14-16 असं काही नसतं. एकदा हुकलं की हुकलं. एवढी भरतीतून चान्स गेला तर गेला. त्यामुळं जो पण आपल्याला चान्स भेटलाय त्यामध्ये एकदम परिपूर्ण द्या, परफेक्ट द्या.